बंधूंनो 89 मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज 17 फेब्रुवारी 2025 आज सोलापूर बाजार समितीमध्ये राऊंड फिगरमध्ये 300 गाड्याची आवक आहे। आज आपण प्रत्यक्ष बाजार समितीमध्ये आलो असून आज आपण पाहूया प्रत्यक्ष मार्केट काय चालू आहे ते। 800 रुपये गांधी 800 रुपये 900 गांधी 900 रुपये मध्ये गांधी 900 रुपये गांधी के भैया 900 रुपये गांधी 900 रुपये 900 रुपये दूसरे का 900 रुपये गांधी 900 रुपये फाड़ो पके आजिम नहीं आजिम बोलने को है सिर्फ आजिम मिक्स गोल्टी 950 रुपये प्रति क्विंटल गेलेली आहे। इधर है हाँ मतीन 8.5 माल अच्छा है 8.5 मतीन ध्यान दे 8.5 707 ध्यान दे 760 760 70 75 700 75 बोल पौने 800 हाँ 775 पौने 800 करो पौने 800 800 रुपये 1025 50 1050 तुम बिरकेला हिंदी तू करणार असतं हा 1050 50 1050 1050 फीट भर गया सचिन ध्यान दे 1050 75 11 ओ 60 11 अकरा सोनी मत रोज तर दे 11.5 ಇಲ್ಲ ಅರ್ಧ ಬಿಲ್ ಈಗ 11.5 ಹೋಲಿ ನವೇಶ್ ಫೀಟ್ ಹೊರಗದ 1 2 3 3 ಮಂದಿ ಇಲ್ಲ 11.75 ಹೋಲಿ 11.75 11.75 कुठे 1200 रेट मिळाला आहे। 1270 1000 रुपये प्रति क्विंटल गोल्टी मोठी 1300 रुपये प्रति क्विंटल। 700 रुपये गेलेले बारीक गोल्टी। ही गोल्टी 900 रुपये प्रति क्विंटल गेलेली आहे। पत्ती निघालेली पत्ती 950 रुपये 1000 रुपये 1000 रुपये 1000 रुपये 1000 रुपये 1000 रुपये 1000 रुपये प्रति क्विंटल 1210 रुपये प्रति क्विंटल 1210 750 रुपये क्या करायचं 75 1300 रुपये 1110 रुपये करू मला। नमस्कार शेतकरी राजे, कुठलं गाव आपलं? आमचं गाव धाराशिव। नाव काय आपलं? भोसले हरिचंद्र भोसले। काय आज सोलापूर बाजार समितीत किती आणलाय माल तुम्ही? मालाला 90 कट आणलेत 90 कटे 90 कट्टे आणलेत। बरं काय काय भाव मिळाला त्याला? आता सध्या 1 नंबरला तर 11 रुपये 11 रुपये 10 पैसे। म्हणजे हा तुमचा आहे का 1 नंबर? हे 1 नंबर आमचा 11 रुपये 10 पैसे। 2 नंबरला आता 2 नंबर जायचा आहे अजून भाव झाला तरी पण इतर ठिकाणी जायचं आणि काय 5-6 रुपये
काय हायेस्ट काय आहे मार्केट आज सोलापूर बाजार समिती? आता बघावं लागेल किती आहे तुम्ही अजून बाजार बघितला नाही? बघितलाच नाही. बरं बरं. काय वाटते जो तुम्हाला जो दर भेटलेला आहे त्याच्याबद्दल काय वाटते? काय उत्पादन खर्च निघतोय? गाठा आहे, मुदलात घाट आहे. मुदलात गाठा आहे. हां हां. मला 40,000 रुपये खर्च झाला सगळा आतापर्यंत. बरं एवढं 90 कट काढायला. बरं बरं. आता 40,000 रुपये येत नाही ते. मेहनत वेगळीच. म्हणजे जवळजवळ कांदे शेती यावर्षी तोट्यात आहे. तोटा नवीन काय वाटते कशामुळे असं होतंय? काय तुम्ही काय या गोष्टीचा कधी विचार केलाय का? जवळजवळ 6 महिने झालं कांद्याची हीच परिस्थिती आहे. परिस्थिती आहे. काय आहे, सरकारच्या काय धोरणाचा फटका बसतोय असं काय वाटतंय यातलं का? आपल्याला नॉलेज नाही, काय बोलून उपयोग आपण. हा काय बोलणार? तुम्हाला याच्याबद्दल काय माहिती नाही. माहितीच नाही तर आपण काय फालतू बोलून काय उपयोग आहे त्याचा? अर्थच काय? काय मग अशा गोष्टीवर कशी मात करायची शेतकऱ्यांनी? अवघड आहे शेतकऱ्याला. हं? शेतकऱ्याचं अवघड आहे हो. काय पण आता अशीच परिस्थिती राहिली तर मग काय काय करता येईल? अशीच आहे वर्षांवर गेल्या वर्षीच चांगला आहे असं. प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी वाटते हा, ह्याच्या आधी गेल्या वर्षी चांगलं होतं. हे असंच आहे प्रत्येक वर्षी. म्हणजे एक वर्ष भाव मिळाला त्यानंतर गेले आता हे दुसरं वर्ष चालू आहे, सर्व चालू. भाव पडायला चालू आहे. म्हणजे उत्पादन खर्च निघत नाही अशी नाही परिस्थिती. निघतच नाही. हां. काय बी करा निघत नाही. शेतीच्या सर्वच मालाला अशा पद्धतीनं कमी दर आहे. सगळ्यालाच आहे. सगळ्याचा दर वाढला. शेतीचा दर कशाचा वाढलाय का? नाहीच वाढलेला. मला सांगू द्या, युरियाचं पोतं केवढ्याला मिळत होतं, आता हे केवढ्याला झालंय. तसं शेताचा भाव कशात वाढलाय? वाढलेलाच नाही. नाही वाढला. तोच आहे. उलटा वर्षानुवर्ष कमीच आहे, जास्त होतच नाही. काय एकूण सरकार ही शेतकरी विरोधी धोरण आखत आहे असं वाटतंय का? काय त्याच्याबद्दल आपण काय सांगावं? सरकार- नाही पण शेतकऱ्याला या गोष्टीचा विचार करावा लागणार हमी आहे. भाव पाहिजे ह्याला हो. हमी भाव तर पाहिजे. कशी देणार? कशी देणार हमी? हां, हां. बरोबर आहे पण या गोष्टी होण्यासाठी काहीतरी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे ठाम, काय तरच ह्या शेतकरी घडणार घ्यायला आहेत. आहे हो? काय? नाही असं नाही चालणार. बघा शेतकऱ्याची एकी कधीच होत नाही, होऊच देत नाही ती. नाही 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 प्रत्येकाने त्यात सहभागी व्हायला पाहिजे ना, तरच पुढं भविष्यामध्ये शेतकऱ्याला नाही मिळणार आहे. बघा आता कोल्हापूर भागामध्ये ऊसाच्या दराच्या संदर्भात राजू शेट्टीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून हा कोल्हापूर ऊसाला दर नव्हता. त्यांनी त्या भागामध्ये सर्वाधिक दर मिळतोय त्यांना. मग त्या ठिकाणचा शेतकरी त्याच्या हाकेला जागतोय. ते ऊस आहे, हे कांदा आहे. नाही नाही मी काय म्हणतोय, आपल्या भागामध्ये कांदा पिकतोय, तिकडं ऊसाचं चालतंय. मग इकडं सुद्धा शेतकरी संघटनाच्या पाठीमागं शेतकऱ्यांनी गेलं पाहिजे किंवा त्यांनी योग्य भूमिका बजावली पाहिजे. परंतु शेतकरी संघटना सुद्धा तशा पद्धतीचे नेते आपल्याला भेटले पाहिजेत असं वाटते की नाही तुम्हाला? नेते कोण येतं शेतकऱ्यापासून? कोण येतं मला सांगा? कोणता नेता आला आतापर्यंत? येतच नाही कोणी. प्रत्यक्ष सगळं व्यापाऱ्याचंच आहे, सगळं आपलं आहेच काय. पुढारी व्यापारी यांच्या संगनमतानं सध्या चालू आहे. तर हे होते आजचे सोलापूर बाजार समितीमधील शेतकरी. आज आपण 89 सोबत बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप 1 माल फक्त हे कुठंतरी बोटावर मोजणे इतकी 15, 16, 17, 18 कुठंतरी 2000 बोटा मोजणे इतकी विकली गेलेली आहेत जाणबुजून. मात्र सरासरी 1 नंबर कांद्याचा भाव हा 13-14 रुपये फक्त आहे. 2 नंबर कांदा हा 11-12 असा विकतो आहे. गोल्टागोल्टी 100 रुपयापासून ते 1000पर्यंत विकत आहे. तर असे होते आजचे सोलापूर बाजार समितीमधील कांद्याचे बाजारभाव. नमस्कार.